दंडवत प्रणाम. ही गोष्ट आहे एका परिवाराची, मोक्षमार्गाच्या वाटचालीतील वाटसरूंची, पंथासाठी वाहून घेतलेल्या धीरवीरांची, ज्ञानाची, प्रेमाची, भक्तीची, सेवेची. होय, ही गोष्ट आहे आपल्या ब्रह्मविद्या परिवाराची. हिंदू संस्कृतीतील मानुभाव संप्रदायाचे आद्य प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. 12व्या शतकात स्वामींनी खरे जगण्याचे तत्वज्ञान मानुभाव पंथाच्या अनुयायांना सांगितले. तेच तत्वज्ञान आत्मसात करून श्री व्यंकटराव मारुती भोसले म्हणजेच पूजनीय महंत कैवल्यवासी जुन्नरकर बाबा यांनी 1967 साली श्री ब्रह्मविद्या सेवा मंडळाची स्थापना केली. यामागची खरी प्रेरणा म्हणजे पूर्वाश्रमीच्या सौ कमलबाई रावसाहेब शिंदे म्हणजेच पूजनीय तपस्विनी कैवल्यवासी कमलबाई कपाटे म्हणजेच आपल्या माई. मंडळाचे संस्थापक असणाऱ्या कैवल्यवासी जुन्नरकर बाबांना त्या कालखंडात साथ लाभली ती अनेक वयोवृद्ध ज्येष्ठ श्रेष्ठ साधकांची. मुंबईचा गिरणगाव परिसर म्हणजेच भायकाळा, लालबाग, घोडपदेव, काळा चौकी, फेरबंदर या ठिकाणी सर्व उपदेशी बंधू भगिनींना एकत्र करून देवपूजा वंदन व सत्संग आयोजित होऊ लागले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे तत्वज्ञान म्हणजेच ब्रह्मविद्याशास्त्र हे माझ्या प्रत्येक नामधारकाला अवगत व्हावे, तसेच सेवादास्याच्या निमित्ताने त्यांची योग्यता व दृढता व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही संघटना निर्माण करण्यात आली. सुरुवातीच्या कालखंडात संख्येने कमी असणारे पण गुणवत्तेने सक्षम असणारा वासनिक वर्ग जागेच्या अभावी कधी फुटपाथवर तर कधी मैदानावरील झाडाखाली बसून प्रसंगी रात्रीचा दिवस एक करून शास्त्राचे श्रवणचिंतन करत असत. प्रथमतः देवपूजा वंदन करण्याच्या निमित्ताने पालनजी रतनजी चाळ, न्यू बावन चाळ, अभुदयनगर या ठिकाणी रविवारी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सर्वजण एकत्र येत असत. देवपूजा पारायणाच्या निमित्ताने शास्त्र श्रवण ही घडत असे. हळूहळू नामधारकांची संख्या वाढू लागली आणि स्वतंत्र जागेची गरज भासली. 2 रुपयांची मासिक वर्गणी काढून अनेक अवसर केले जात असत. 1967 साली पंचावतार व 1976 मध्ये अच्युत गोत्राचार्य कैवल्यवासी महंत श्री नागराज बाबा यांची अखिल भारतीय मानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे मुंबईकरांच्या वतीनं भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. भविष्यकाळ डोळ्यासमोर ठेवून मंडळातील जुन्या नामधारक मंडळींच्या सहयोगाने बाबांनी चंदननगर, विक्रोळी, पश्चिमी या ठिकाणी 1987 साली मंदिराच्या जागेचे व्यवस्थापन सुरू केले. लोकवर्गणी जमा करून प्रसंगी कमी पडलेले पैसे व्याजावर घेऊन अवघ्या 40,000 रुपयांमध्ये 25 बाय 25 आकाराची पत्र्याची खोली घेण्यात आली. तेथेच साप्ताहिक देवपूजा वंदन व सत्संग सुरू करण्यात आला. त्याचप्रमाणे उपदेशी मंडळींना चतुर्विध साधनाच्या सेवादस्याची आवड निर्माण व्हावी म्हणून तीर्थयात्रांचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक वर्षी माघ पौर्णिमेच्या निमित्तानं तीर्थयात्रांचे आयोजन करण्यात येत आहे. 1992 साली तरडगाव या ठिकाणी आश्रम संस्थेसाठी दैवदत्त जागा उपलब्ध झाल्यामुळे संवत्सर येथून सर्व मार्गमंडळी तरडगाव या ठिकाणी आली आणि आश्रम संस्थेच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि संघटनेच्या प्रगतीला एक वेग आला. 9 सप्टेंबर 1995 मध्ये कैवल्यवासी आचार्य श्री नागराज बाबांच्या नियोजनातून श्री गुरुजींना म्हणजेच दैवाद्य सुखश्री अधिष्ठित आचार्य महंत श्री राहेरकर बाबा महानुभाव यांना श्री राहेरकर ही महंती प्रतिष्ठा प्रदान करण्यात आली. आम्हा सर्व मार्गमंडळींना आणि आमच्या सर्व परिवाराला आनंदच झाला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद हा पाहण्यासारखा होता. अखेर तो दिवस उजाडला. संस्थेने सुरू केलेले बांधकाम पूर्णत्वास गेले आणि 17 मे 1993 साली आश्रमचे उद्घाटन संपन्न झाले. यामध्ये श्री गुरुजींचा सिंहाचाच वाटा होता. श्री गुरुजींच्या मार्गदर्शनातून 1999 साली द्वारका दर्शन आणि 2003 मध्ये बद्रिकाश्रम तीर्थयात्रा संपन्न झाली. 30 जानेवारी 2000 ज्यांच्या संकल्पनेतून मानुभाव आश्रम तरडगावची निर्मिती झाली, ज्यांनी खऱ्या अर्थानं अनेक साधकांना घडविले आणि साधकांना प्रतिकूल परिस्थितीत धर्म टिकून पंथासाठी उभे करणारे कैवल्यवासी जुन्नरकर बाबा आम्हा सर्वांना सोडून गेले. परिवारामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली.
परंतु श्री गुरुजींनी समर्थपणे पुढे तो वारसा जतन करून वाढवण्याचे कार्य सुरूच ठेवले. हळूहळू मार्ग परिवार वाढत होता. श्री गुरुजींकडे शास्त्र अध्ययनासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून विद्यार्थी येत होते, राहत होते आणि श्री गुरुजी त्यांना ज्ञानाचे धडे देऊन पंथासाठी घडवत होते. दिवसेंदिवस ही संख्या वाढत होती. त्याचबरोबर वासनिक वर्गही ज्ञानासाठी सेवेसाठी आश्रम संस्थेकडे जोडला जात होता. आता गरज भासू लागली होती ती स्वतंत्र मंदिराची. आश्रम संस्थेच्या प्रांगणात एक सुंदर मंदिर असावं अशी सर्व परिवाराची इच्छा होती. आर्थिक चणचण होतीच, पण मंदिर बांधायचे कसे हा प्रश्न उभा ठाकला होता. परिवारातील सर्व मंडळी एकत्र आली. सर्वांनी ठरवलं प्रत्येकाने आपल्या घामाच्या पैशातील काही भाग मंदिरासाठी योगदान म्हणून द्यायचा. पैशाची जमवाजमव सुरू झाली. प्रत्येकजण आपापल्या परीने सेवेसाठी उभा राहिला. कुणी वीट दिली, कुणी रेती, कुणी सिमेंट, कुणी स्टील, तर कुणी श्रमदान करून कुणी मंदिर व्हावे म्हणून स्मरण केले, कुणी पारायण केले. जो तो आपापल्या परीने गोवर्धन उचलण्यासाठी तयारच होता. सर्वांच्या तनमनधनाच्या सहकार्याने अखेर हे मंदिर उभं राहिलं. भिजलेल्या मातीला निर्मितीचे ध्यास असतात, भिजलेल्या मातीला निर्मितीचे ध्यास असतात. पंथाला आकार देण्या मंदिरे ही श्वास असतात, पंथाला आकार देण्या मंदिरे ही श्वास असतात. अखेर तो दिवस उजाडला. 2 मे 2007. अनेक आचार्यांच्या शुभचिंतनातून, सर्वांच्या अथक परिश्रमातून आणि श्री गुरुजींच्या संकल्पनेतून तपस्विनी माईंनी पाहिलेलं स्वप्न साकार झालं होतं. ज्यानं सारं काही दिलं त्या साधनदात्याचं मंदिर प्रत्यक्षात अवतरलं होतं. मंदिराचं उद्घाटन देखील अविस्मरणीयच. ज्यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले ते आपल्या श्री गुरुजींचे विद्यागुरु, महाराष्ट्र अधिकरण, कैवल्यवासी राजधर बाबा संवत्सर. वयोमानामुळे बाबा फारसे बाहेर कार्यक्रमांना जात नसत, पण श्री गुरुजींवर असणाऱ्या प्रेमामुळे व प्रसन्नतेमुळे या कार्यक्रमाला उपस्थित झाले. गुरु आणि शिष्याचं नातं आम्ही अनुभवलं. याची देही याची डोळा हे त्याच दिवशी. श्रीकृष्ण मंदिर चंदननगर या ठिकाणी दैनंदिन अवसर, देवपूजा वंदन, पारायण, श्री पंचावताराचे अवतार दिन असे विविध कार्यक्रम होत असतात. मुंबईमधील साधकांची ज्ञानाची भूक भागवण्यासाठी मुंबईतील साधक हा ज्ञानाने सेवेने परिपूर्ण व्हावा, शास्त्रचिंतन व्हावे म्हणून 16 जानेवारी 2001 रोजी ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला चंदननगर येथील खडीमशींच्या पटांगणात पहिला प्रवचन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर अचलगच्च सभागृह विक्रोळी, भंडारे मैदान, जगन्नाथ बँक्वेट हॉल भांडूप अशा विविध ठिकाणी प्रतिवर्षी सोहळ्याचा अखंडित प्रवास सुरू राहिला. प्रवचन सोहळ्याने एक आगळीवेगळी उंची प्राप्त केली होती. आश्रम संस्थेनेही सर्वच क्षेत्रात चांगली उभारी घेतली होती. ती माईंच्या हातात असणाऱ्या गाठीमुळे, माईंच्या नामस्मरणामुळे आम्हा परिवारावर येणारी अनेक विघ्न दूर होत होती. 30 सप्टेंबर 2015 ज्या मार्गमाऊलीने आश्रम संस्थेला आपल्या एखाद्या लहान मुलासारखं सांभाळलं, ज्यांनी खऱ्या अर्थानं मायेने प्रेमाने अनेक साधकांना जवळ केलं, स्वतः उपाशी राहून माझ्या मार्ग परिवाराला काय पुरेल याकडे लक्ष दिलं. आश्रमात गेल्यानंतर प्रत्येकाची प्रेमाने विचारपूस करणाऱ्या, आश्रमातून निघताना न विसरता शिदोरी देणाऱ्या, आलेल्या गेलेल्यांची विचारपूस करणाऱ्या, आलेल्या गेलेला कोणाला काही कमी पडत तर नाही ना, कोणाची औषधे, कोणाचा खाऊ, लहान मुलांची फळं, चॉकलेट देणाऱ्या, स्वतःला कसलीही कितीही त्रास होत असला तरी सहार सहन करणाऱ्या, कधी दाखाने तर कधी प्रेमाने जवळ करणाऱ्या, आम्हा परिवारांच्या आधारवड असणाऱ्या आमच्या माई आम्हास सोडून गेल्या. आम्हा सर्व परिवाराला पोरकं करून ईश्वर दर्शनास गेल्या. माई ब्रह्मविद्या परिवारावर झालेला सर्वात मोठा आघात. सारा मार्ग परिवार रडत होता. मायेने उथंबलेला अश्रूंचा प्रत्येक थेंब पडत होता. माईंच्या जाण्याने सर्व आश्रम कोलमडून पडला होता. माई, आज तुम्ही हव्या होतात हा दिव्य क्षण पाहण्यासाठी. अनेक आचार्यांनी परिवाराला सावरण्याचा प्रयत्न केला. हळूहळू या दुःखद प्रसंगातून सर्व मार्गमंडळी सावरत होती. त्यानंतर कैवल्यवासी गोविंदराज बाबा कारंजेकर बाबांच्या रूपाने श्री गुरुजींना एक आधार मिळाला. परिवाराला बाबांनी प्रेमानं आपलंसं केलं होतं, पण नियतीला काही दुसरंच मान्य होतं.
18 जानेवारी 2018 बाबाही आम्हाला सोडून गेले. एका दुःखातून सावरतो न सावरतो तर दुसऱ्या दुःखाला सामोरं जावं लागलं होतं. ब्रह्मविद्या परिवारानं तसं पाहिलं तर अनेक दुःखाच्या घटना पाहिल्या. अक्कांचं, आईंचं व भाऊंचं देहावसान मनाला चटका लावून जातं. अशा अनेक दुःखाच्या प्रसंगी श्री गुरुजींना डगमगता सामोरे जाऊ लागले. ते पंथासाठी व माझ्या मार्ग परिवारासाठीच. ब्रह्मविद्या पाठशाळेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. ज्ञानसाधना, ध्यानसाधना, चिंतन मनन, योग साधना, पारायण, व्याख्यानमाला, पदयात्रा, बालसंस्कार शिबिर, आरोग्य शिबिर, विविध प्रशिक्षण या सर्व माध्यमातून एक चांगला साधक घडविण्याचे काम संस्था करत आहे. ब्रह्मविद्या संशोधन व संपादन समितीच्या वतीनं विविध पुस्तकांचं प्रकाशन देखील करण्यात येत असतं. ब्रह्मविद्या परिवाराच्या संपूर्ण महाराष्ट्रात अनेक केंद्र असून तेथूनही धर्मप्रचाराचे आणि प्रसाराचे काम सुरू असतं. संपूर्ण भारतभर प्रवचनाच्या आणि प्रबोधनाच्या माध्यमातून समाज घडवण्याचं महत् कार्य बाबांच्या रूपाने केलं जात आहे. प्रवचन सोहळ्याच्या माध्यमातून मुंबईतील सर्व उपदेशी परिवार एकत्रित करण्याचे महत् कार्य प्रथमतः श्री गुरुजींच्या माध्यमातून करण्यात आले. या प्रवचन सोहळ्याच्या 25 वर्षाच्या प्रवासात अनेक ज्ञानवंत घडवले, अनेक गुणवंत साधक घडवले गेले, अनेक साधकांनी अनुसरण घेतले. पंथातील अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ, थोर आचार्यांचे मार्गदर्शन या सोहळ्यास लाभले. चिंतन मंथन, गुणवत्ता विकास परीक्षा, शिष्यवृत्ती आणि पेनड्राईव्हच्या माध्यमातून शास्त्र उपलब्ध करून ते संग्रहित ठेवणे, विविध ग्रंथांचे प्रकाशन करणे असे अनेक उपक्रम या सोहळ्याच्या माध्यमातून राबवण्यात येत असतात. यातील अनेक घटनांचे आणि अनेक उपक्रमांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या साक्षीदार असणारे अनेक मुंबईकर, तसेच एक देव एक धर्म या विचाराने आज या ठिकाणी एकत्रित आलेल्या सर्वांचे परिवारातर्फे खऱ्या अर्थानं मनपूर्वक हार्दिक आभार. आज प्रवचन सोहळ्याच्या समारोप समारंभाच्या निमित्तानं, रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं विविध उपक्रमांनी युक्त असलेल्या मानुभाव पंथात आपली एक वेगळीकता तितक्याच प्रेमाने, हर्षोल्लासाने संवर्धित करीत आहे. आपल्या सर्वांच्या शुभचिंतनाने ज्ञानाचा हा प्रवाह असा अविरत चालू राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दंडवत प्रणाम. देवा तू ये ना, हाक माझी ऐकना, तुझाच देवा आसरा, कोणी ना देवा तुझ सारखा. किती तुझे उपकार रे, किती तुझे आभार रे. सोबतीला तूच आहे, तुझ्यावरी विश्वास आहे. सांभाळीशी मजला